बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपलेली आहे। पोटनिवडणुकीमधून 30 जणांनी माघार घेतलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी आता 23 उमेदवार रिंगणात आहेत। प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। नवनाथ, आता सगळी मुदत तर संपलेली आहे आणि एकूण 23 जण आतापर्यंत या सगळ्या रिंगणांमध्ये आहेत असं समजतंय। आतापर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि पुढे नेमकं काय घडू शकतं या अनुषंगाने? रिद्धी आपण पाहिलं तर बारामतीची पोटनिवडणूक ज्या वेळेस लागली होती त्यावेळेस महाराष्ट्रभर बारामतीची चर्चा सुरू झालेली होती आणि ती चर्चा अशी होती की बारामतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल अशी जशी बिनविरोध होईल अशी चर्चा सुरू झाली। तसं राज्यातील अनेक जणांनी जे आहे ते बारामतीमध्ये धाव घेतलेली होती। आपल्याला पाहायला मिळालं या निवडणुकीमध्ये जवळपास 53 जणांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी बारामती पोटनिवडणुकीमध्ये भरल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आणि आजच्या शेवटच्या दिवशी 53 पैकी 30 जणांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज माघार घेतले। मात्र खऱ्या अर्थाने मुख्य उमेदवार काँग्रेसचे होते आकाश मोरे यांनी या आज शेवटच्या दिवशी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला। मात्र शक्यता होती ही निवडणूक बिनविरोध होईल, मात्र तशी शक्यता जी आहे ती मावळलेली आहे। आता खऱ्या अर्थाने 23 जणांचे उमेदवार जे आहे ते या पोटनिवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे ही निवडणूक लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती जरी एकतर्फी असली तरी चर्चेचा विषय मात्र ठरलेले आहे। यामध्ये आता सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये जवळपास आता राज्यभरातून अनेक जणांनी आपले उमेदवार आपले अर्ज जे आहे ते या निवडणुकीमध्ये भरलेले आहेत। खऱ्या अर्थाने आता 22 जण सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता सुनेत्रा पवार यांच्या बाबत हे बारामती जो विधानसभा मतदारसंघ आहे तो पवारांचा बालेकिल्ला अनेक वर्षापासून राहिलेला आहे। त्याचबरोबर आता सहानुभूतीची लाट देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आहे। यामुळे सुनेत्रा पवार ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून यात मात्र शंका नाही। नवनाथ, या सगळ्यामध्ये आपण म्हणतोय की सहानुभूतीची लाट निश्चित आहे, पण तरी सुद्धा हे बाकीचे अर्ज तर दाखल झालेले आहेतच, तर त्याच्या मागे नेमकी काय कारण आहेत? त्याच्याबाबत बारामतीकरांमध्ये नेमके काय चर्चा आहेत बाकीच्या अर्जांबाबत? खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर अनेक जणांनी बारामती तालुक्यातील अनेक जणांनी आपले उमेदवारी अर्ज जे आहे ते या बारामती पोटनिवडणुकीमध्ये भरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं। मात्र त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी होत्या, त्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यात या बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना यश आलेलं आहे। यामुळे बारामतीतील अनेक उमेदवारांनी जे आहे ते आपले अडचण दूर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज जे आहे ते माघारी घेतलेले आहेत। खऱ्या अर्थाने यामध्ये करुणा मुंडे, अभिजित बिचुकले हे जे बाहेरचे उमेदवार आहेत, ठाण्यातील एक महिला उमेदवार आहे, अशा काही जणांनी जे आहे ते ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, लोकशाहीच्या मार्गाने ही निवडणूक झाली पाहिजे या अर्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांचं ही निवडणूक लागली पाहिजे, बिनविरोध झाली नाही पाहिजे या हेतूनेच त्यांनी या ठिकाणी उमेदवारी आपली ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।